हाय गाईज, आज आपण जाणार आहोत एलिफंटा लेणीमध्ये। एलिफंटा लेणी बघण्यासाठी सर्वप्रथम एलिफंटा लेणी जी आहे ती मुंबईपासून 10 किलोमीटर दूर अंतरावर समुद्री मार्गे जावे लागते। एका बेटावर आहे घारापुरी, तिचं नाव आहे घारापुरी लेणी। तर मित्रांनो, सर्वप्रथम आम्ही ताज हॉटेल समोर तुम्हाला दिसत आहे की ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया हे समोरासमोर आहेत एकमेकांसमोर। तर हा दिसत आहे ताजमहल। ताजमहल समोर खूप अशी गर्दी असते, क्राऊड असतो आणि खूप जे पर्यटक असतात ते फोटो शूट करत असतात, फोटो घेत असतात, एक आठवण कैद करत असतात। आम्ही देखील इथे बरेच फोटो काढले आणि त्यानंतर बाजूला गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूला खूप साऱ्या फेरी आहेत, खूप सारी जहाजं आहेत। त्या जहाजाद्वारे घारापुरी लेणी म्हणजेच एलिफंटा लेणी या लेणीला भेट देण्यासाठी आम्ही जाणार आहोत। तर आम्ही सर्वप्रथम ताज हॉटेल बघून घेतली, त्यानंतर गेटवे ऑफ इंडियाचा जो आणि आता आम्ही तिकीट काढत आहोत। तिकीट आम्ही घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। हे तिकीट आहे 260 रुपये तिकीट दर आहे प्रत्येकी एका माणसाचा आणि येणे जाणे या फेरीद्वारे आपण 260 रुपयामध्ये जाऊ आणि येऊ शकतो। अशा प्रकारे तिकीट दर आहे। तर आम्ही सर्व तिकीट सगळ्यांची तिकीटं घेतलेली आहेत आणि ही जी लाईन दिसत आहे, रांग, या रांगेद्वारे आपल्याला जहाजामध्ये बसायचं आहे। तर तुम्ही बघू शकता वेगवेगळे जहाज आहेत त्यांची आणि आम्ही आता बोटीकडे जात आहोत। वेगवेगळ्या बोटीद्वारे आणि बोटीमध्ये जाण्यासाठी ही रांग दिसत आहे। या रांगेद्वारे लोक एलिफंटा लेणीला जाण्यासाठी वेट करत आहेत। बघू शकता हा पाठीमागचा परिसर, ताज हॉटेल समोरचा परिसर। ताज हॉटेलच्या समोर गेल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्यास एक गोष्ट आता आवर्जून आठवते, ती म्हणजे 26 अकराचा अटॅक। तुम्ही बघू शकता या बोटीमध्ये दिसणारी बोट आहे ती, त्या बोटीचं तिकीट आम्ही काढलेलं आहे आणि आम्ही आता जात आहोत बोटीमध्ये प्रवेश करण्यासाठी। आता बोटीमध्ये प्रवेश करत आहोत। बोटीच्या वरच्या मजल्यावर जर तुम्हाला बसायचं असेल फर्स्ट फ्लोअरला, तर त्यासाठी तुम्हाला 10 रुपये एक्स्ट्रा पे करावे लागतात, जे आम्ही केले। आणि वरच्या मजल्यावर आम्ही गेलो आहोत कारण की वरच्या मजल्यावरून आम्हाला वाटलं की जास्त चांगल्या प्रकारे समुद्राचा व्ह्यू, सागराचा व्ह्यू आम्हाला बघता येईल। त्यासाठी आम्ही वरचं तिकीट 10 रुपये पेड करून वरचं तिकीट आम्ही काढलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, जो समुद्र आहे त्या समुद्र मार्गे आम्ही जाणार आहोत। जवळपास 1 ते सव्वा तासाचा हा प्रवास असणार आहे बोटीद्वारे। ही प्रचंड मोठी आकाराची बोट आहे, जवळपास 50-60 लोक बसतील एवढी बोट आहे आणि बोट आता आमची सुरू झालेली आहे। आयुष्याच्या अथांग सागरात तरंगत आहे एक जहाज, वाहत्या लाटा बरोबर तरंगत आहे प्रवास। नाही कुठली अट, नाही कुठला नियम प्रवासासाठी, नाही जातपात, नाही वयाचं बंधन प्रवासासाठी। कोणीही यावं मौजमस्ती जगावं ह्या प्रवासात, प्रेम विश्वास आपलेपणा ह्यावर चालते ते जहाज। हे नाही तर काय अर्थ नाही प्रवासात। ह्या जहाजाचा प्रवास एकदा सुरू झाला की जन्मभरासाठी असतो। कितीही वादळ झेलण्याची ताकद आहे यात। ह्या जहाजाच्या आहे निरनिराळ्या छटा, भावनांच्या आहे खूप साऱ्या वाटा। ह्या जहाजाबद्दल बोलावे तेवढे कमी आहे। रक्तापेक्षा मोठ्या असणाऱ्या या जहाजाचे नाव मैत्री आहे। मित्रांनो, समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो। काही जण त्यातून मोती उचलतात, काही जण त्यातून मासे घेतात, तर काही जण फक्त आपलेच पाय ओले करतात। हे विश्व पण सर्वांसाठी सारखंच आहे, फक्त तुम्ही यातून काय घेता हे महत्वाचं आहे। मित्रांनो, जहाज हे समुद्रावर चालणारे वाहन आहे। तुम्ही बघू शकता दूर दूरपर्यंत वेगवेगळी जहाजं तुम्हाला दिसत आहेत। ही सर्व जहाजं गेटवे ऑफ इंडिया या भागातून सर्व लोक बघत असतात। वेगवेगळे जहाज, ही तरंगणारी जहाजं। जहाजाच्या तळाकडील विशिष्ट भाग हा नेहमीच समुद्राच्या पाण्याखाली असतो, त्यालाच ड्राफ्ट असे म्हणतात। त्याच्याच बळावर जहाज तरंगत असते। जहाजाचे तरंगणे हे त्याने व्यापलेले क्षेत्र, त्यावर असलेला भार आणि त्याच्या बांधणीसाठी वापरलेला धातू
मित्रांनो, तुम्ही बघू शकता मुंबईचं गेटवे ऑफ इंडिया आणि बाजूला असलेले ताज हॉटेल जहाजाच्या मधून किती अविस्मरणीय असं दिसत आहे. मनमोहक असा आपला गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल आणि त्याच्या बाजूस असलेलं ओबरॉय हॉटेल किती सुंदर प्रकारे दिसत आहे. त्याचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. खूप अविस्मरणीय आमच्यासाठी हा अनुभव आहे. जहाजातून आपण मुंबई बघत आहोत, गेटवे इंडिया बघत आहोत. तुम्हीही बघू शकता वेगवेगळी जहाजं या अथांग अशा समुद्र सागरात तरंगत आहेत. बघू शकता मित्रांनो, हा प्रवास सुरू झालेला आहे. मित्रांनो, गेटवे ऑफ इंडिया पासून जवळपास 5 मिनिटे झालेली आहेत आणि आम्ही समुद्रावरती तरंगत आहोत. आमची नाव तरंगत आहे, जहाज तरंगत आहे आणि दूर दूर जात आहोत. आम्ही गेटवे ऑफ इंडिया पासून आमचं जहाज समोर सरकत आहे घारापुरी गावाकडे, घारापुरी बेटाकडे, म्हणजेच एलिफंटा लेणीकडे आम्ही जात आहोत. आणि या समुद्रामध्ये, या अरब सागरामध्ये दूर दूरपर्यंत आम्हाला सर्व पाणीच पाणी दिसत आहे आणि या पाण्यावरती दूर दूरपर्यंत वेगवेगळी छोटी मोठी जहाजं, बोटी असतील, खूप मोठे मोठे शिप असतील, हे दिसत आहेत आम्हास. आणि हा संथ प्रवास सुरू झालेला आहे. सर्वजण कॅमेऱ्यामध्ये या आठवणींना कैद करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व प्रवासी, सर्व पर्यटक मुंबईकडे नजरा वळवत आहेत. मुंबई शहरास बघत आहेत की मुंबई शहर हे सागरातून कसं दिसत आहे. हा असा नजारा दिसत आहे आम्हास. मित्रांनो, जहाजं, खूप मोठी मोठी जहाजं आम्हास बघायला भेटत आहेत आणि ही आमची बोट पाण्याला छेदत, पाण्याला भेदत समोर जात आहे एलिफंटा लेणीकडे. जवळपास 7 मिनिटाचा वेळ झालेला आहे आणि दूरपर्यंत आता गेटवे ऑफ इंडिया नजरेस दिसत नाहीये. शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. फक्त आणि फक्त पाणी आणि उंच उंच इमारती मुंबईच्या फक्त दिसत आहेत. मुंबई शहर हे दूर दूर गेल्यासारखं वाटत आहे आणि आता फक्त आणि फक्त पाणी आणि या पाण्यावर तरंगणारी लहान मोठी जहाजं आम्हास दिसत आहेत. बघू शकता आता हे अथांग असं मोठं जहाज बघू शकता. त्याच्या बाजूला छोटी छोटी जहाजं, छोटी बोट जे आहेत त्या दिसत आहेत. प्रचंड मोठ्या आकाराची जहाजं आम्हास बघायला दिसत आहेत. खूप बरं वाटत आहे. आणखी एक मोठं जहाज आम्हास दिसलं. अथांग असं जहाज आहे, बघू शकता. त्यापेक्षाही मोठं जहाज आता तुमच्या नजरेस दिसत आहे. खूप मोठी मोठी जहाजं आम्हास बघायला मिळाली. मित्रांनो, या जहाजाचा प्रवास जो आहे तो 1 घंट्याचा सांगितलेला आहे आणि 1 घंटा लागणार आहे आम्हाला. SISL नावाचं जे जहाज आहे, प्रचंड मोठ्या आकाराचं हे जहाज तुम्हाला दिसत आहे. मित्रांनो, या जहाजांचे चालक जे आहेत त्यांची खरंच खूप कमाल असते की या सर्व पाणी दिसत असताना कशा प्रकारे आपला मार्ग शोधायचा. आणि अति वेगाने आलेली छोटी नाव तुम्हाला दिसत आहे आणि आपली नाव समोर सरकत आहे, घारापुरी दिशेकडे जात आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, पाण्याला भेदत आम्ही जात आहोत घारापुरी लेणीकडे. खूप सुंदर असा नजारा आहे. थंडगार वारा हा मला जाणवत आहे. खूप असं छान वाटत आहे. मुंबईच्या गरमीपासून थोडा वेळ का होत नाही, पण गरमीपासून आम्ही थंडगार वाऱ्याचा अनुभव घेत आहोत. कारण आम्ही आज दिनांक 10 मे 2024 म्हणजे प्रचंड अशा गरमीच्या दिवशी आम्ही इथे आलो आहोत आणि जहाज चालक जे आहेत ते
अशा प्रकारे जहाज चालवत आहेत। तुम्ही बघू शकता आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी, आपल्या गंतव्यापर्यंत जाण्यासाठी ते जहाजाची दिशा बदलण्याचं काम करत आहेत। त्याचबरोबर ते स्पीड देखील मेंटेन करत आहेत। अशा प्रकारचं हे चालक आहेत, ते आपला मार्ग शोधत आहेत आणि जहाज हे पुढे सरकत आहे। मित्रांनो, हा जो समोर दिसत आहे तो ब्रिज आहे। नवी मुंबईचा विकासामध्ये, नवी मुंबईच्या सुधारणेमध्ये भर टाकणारा हा ब्रिज आहे। समुद्र म्हणजे खारट पाण्याचा एक मोठा भाग आहे। विशेष समुद्र आणि समुद्र आहे। समुद्र हा सामान्यतः महासागर समुद्राच्या पाण्याचा विस्तीर्ण भाग असा असतो। विशेष म्हणजे समुद्र एकतर सीमांत समुद्र, पाण्याच्या क्षाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात बदलते। महासागर पृथ्वीचे हवामान मध्यम करतो आणि पाणी, कार्बन, नायट्रोजन चक्रात महत्त्वाची भूमिका बजावतो। समुद्र ही अटलांटिक, पॅसिफिक, भारतीय, दक्षिण आणि आर्क्टिक महासागरासह पृथ्वीवरील सर्व महासागरातील पाण्याची परस्पर जोडलेली प्रणाली आहे। समुद्राच्या कायद्याच्या मध्यभागी समुद्राच्या सीमांची व्याख्या आहे। सीमांत समुद्रामध्ये त्याचा वापर स्पष्ट होतो। बघू शकता तुम्ही, या नाव आपल्या मार्गाने जात आहेत आणि आम्ही जवळजवळ एलिफंटा लेणीच्या पोहोचलेलो आहोत। आणि आम्ही आता एलिफंटा लेणी जवळ आलेलो आहोत। थोड्याच वेळात आम्ही एलिफंटा जहाजातून उतरणार आहोत एलिफंटा लेणीकडे जाण्यासाठी। तुम्ही बघू शकता एलिफंटा जेट्टी नावाची दुसरी जे स्टेशन आहे, जे बंदर आहे, तिथे आमचं जहाज पोहोचत आहे आणि आम्ही आता उतरणार आहोत जहाजातून महाराष्ट्र सागरी मंडळ या घारापुरी गावामध्ये। अशा बऱ्याच नौका उभ्या आहेत पाण्यामध्ये। जवळजवळ आलेलो आहोत आणि आमची नौका जी आहे समुद्र किनाऱ्यावर पोहोचलेली आहे। समुद्र किनाऱ्यावरती आम्ही उतरणार आहोत, त्याचीच ही लगबग। जवळजवळ सगळीच प्रवासी उतरण्यासाठी उतावीळ आहेत आणि पुढचा प्रवास करण्यासाठी तयार आहेत। जो प्रवास असणार आहे आमचा एलिफंटा लेणीचा। एलिफंटा लेणीत जाण्यासाठी जहाजातून प्रवासी हे उतरत आहेत। तुम्ही बघू शकता सर्व प्रवासी उतरून नाव खाली झालेली आहे आणि उतरल्याच्या नंतर वेगवेगळे स्टॉल, फ्रूटचे स्टॉल आहेत, वेफर्स, वेगवेगळे नमकीनचे स्टॉल तुम्हाला दिसत आहेत। वेलकम टू एलिफंटा मिनी ट्रेन सर्व्हिस। आणि तुम्हाला दिसत आहे की एलिफंटा लेणी ही बोटीतून उतरल्याच्या नंतर जवळपास 1 किलोमीटर अंतरावर लेणीचा परिसर सुरू होतो। त्याला जाण्यासाठी बोटीतून उतरल्याच्या नंतर मिनी ट्रेन आहे। काही पर्यटक हे पायी जातात तर काही पर्यटक हे मिनी ट्रेनने प्रवास करतात। तर आम्ही देखील मिनी ट्रेनचं तिकीट काढलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे मिनी ट्रेनचं तिकीट काढण्याचं काउंटर आहे। तिथे आम्ही मिनी ट्रेनचं तिकीट काढत आहोत। 15 रुपये पर पर्सन मिनी ट्रेनचं तिकीट आहे आणि रिटर्न जे आहे ते 18 रुपये आहे। अशा प्रकारे मिनी ट्रेनचं तिकीटचा रेट आहे। तर त्यामुळे सर्वच प्रवासी जे आहेत ते रिटर्न तिकीट काढत असतात जाण्याचं आणि येण्याचं। आम्ही देखील रिटर्न तिकीट सर्वांचे घेतलं होतं आणि मिनी ट्रेन येण्याची वाट बघत आम्ही उभे होतो आणि वेगवेगळ्या प्रवासी जे आहेत ते समुद्राचा आनंद घेत होते।
तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पर्यटक हे मिनी ट्रेनचं तिकीट घेण्यासाठी रांगा लावत आहेत आणि काही प्रवासी विचारपूस करत आहेत की कधी येणार ट्रेन आणि ट्रेन कधी येणार, किती दूर आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारतात। मलाही वाटलं होतं की आपण पायी जावं, पण मिनी ट्रेनचा पण आमच्यासोबत छोटी मुलं असल्यामुळं आम्ही मिनी ट्रेनचा पर्याय निवडला आणि हे आमच्या हातात मिनी ट्रेनचं तिकीट आहे, तुम्ही बघू शकता। आता हे रेल्वे स्टेशन आहे मिनी ट्रेनचं, बाजूला वेगवेगळ्या बोटी दिसत आहेत ज्या उभ्या आहेत प्रवाशांची वाट बघत, आणि काही बोटी, काही जहाजं ही आपल्या बंदरावर येत आहेत आणि हे प्रवासी, हे पर्यटक एलिफंटा लेणीकडे जाण्यासाठी या रेल्वे स्टेशनवर उभा आहेत मिनी ट्रेनची वाट बघण्यासाठी। एक किलोमीटर ट्रेन, मिनी ट्रेन अशी सर्वांना अपेक्षा आहे। हा ट्रॅक आहे मिनी ट्रेनचा, या ट्रॅकवरती मिनी ट्रेन येणार आहे आणि तुम्ही बघू शकता मिनी ट्रेन येत आहे। मिनी ट्रेन ही सावकाश हळूवार आपल्या प्रवाशांना घेण्यासाठी येत आहे आणि ज्यांचं एलिफंटा लेणी पाहणं झालं आहे अशा प्रवाशांना सोडण्यासाठी येत आहे। ट्रेनचा प्रवास हा अनेक पर्यटकांना, अनेक प्रवाशांना घेऊन येणे आणि सोडणे हा असतो, तर ती आपलं काम चोख बजावत आहे। तुम्ही बघू शकता फॉरेनर पर्यटक असतील, भारतीय पर्यटक असतील, आपल्या परिवारासोबत असतील पर्यटक, मित्रांसोबत असतील, बघू शकता एलिफंटा लेणी बघून येत आहे। ही पर्यटक उतरत आहे, दुसरी प्रवासी या मिनी ट्रेनमध्ये चढत आहे। अशा प्रकारे मिनी ट्रेनमध्ये इतर प्रवासी हे एलिफंटा लेणीला जाण्यासाठी त्या ट्रेनमध्ये बसत आहे। छोटी बालके असतील, सर्वांनाच या मिनी ट्रेनचं कुतूहल असतं, त्यामुळं मिनी ट्रेनचा 1 किलोमीटरचा प्रवास आमचा हा सुरू होणार आहे। बघू शकता अशा प्रकारची ही मिनी ट्रेन आहे आणि या मिनी ट्रेनद्वारे आम्ही एलिफंटा लेणीच्या पायथ्याशी जाणार आहोत आणि एलिफंटा लेणीच्या पायथ्यापासून जवळपास एलिफंटा लेणी 120 पायऱ्या चढल्याच्या नंतर येणार आहे। तर बघू शकता आपण हा प्रवास कसा राहणार आहे। तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांशी हा व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही लाईक करून कमेंट नक्की करा। तुमच्या कमेंटला उत्तर दिलं जाईल, आशा करतो की तुम्ही कमेंट नक्की करा आणि असेच नवनवीन तुमच्या कमेंटमुळे, तुमच्या लाईकमुळे मला बळ मिळेल नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी। चला, हा मिनी ट्रेनचा प्रवास सुरू झालेला आहे। मिनी ट्रेन ही आपल्याला धारापुरी लेणीकडे घेऊन जात आहे। बघू शकता त्याची स्पीड जी आहे जवळपास 20 स्पीडने ही ट्रेन धावत असते। बघू शकता अशा प्रकारे ट्रेन समोर जात आहे आणि बाजूचा परिसर हा असा दिसतो आहे। मित्रांनो, बालकांसाठी मिनी ट्रेन म्हणजे आनंददायी ट्रेन आहे। तिचं दुसरं नाव जे असतं ते आनंददायी ट्रेन आहे, हॅपी ट्रेन, कारण सर्व बाजूने ही खुली असते। बघू शकता ट्रेनचा प्रवास हा आणि आम्ही आता उतरलेलो आहोत मिनी ट्रेनमधून। इतर लोक बघत आहेत, बघा पार्टी एन्जॉय करत आहेत आपल्या फॅमिलीसोबत, मित्रांसोबत। वेगवेगळे स्टॉल आहेत, वेगवेगळे स्टॉल, काही स्टॉल बंद आहेत। ट्रेनमधून हा नजारा, हा खूप सुंदर असा नजारा दिसत आहे आणि बघू शकता मित्रांनो त्या स्टॉलवरती वेगवेगळे खाण्याचे साहित्य आहे। तर
ही ट्रेन आपल्या स्टेशनवर पोहोचली आहे. कॅब्स आहेत, वेगवेगळे खेळण्याची साहित्य आहेत आणि महाराष्ट्र सागरी मंडळ घारापुरी बंदर अशा प्रकारचे बॅनर्स इथे लावलेले आहेत आणि खूप सुंदर सुंदर अशा टोप्या तुम्हाला बघायलाच मिळतात. आपल्या प्रवाशांना सोडण्यासाठी, नवीन प्रवाशांना घेण्यासाठी मिनी ट्रेन थांबलेली आहे. आता आम्ही हा प्रवास, समोरचा प्रवास सुरू करत आहोत. बघू शकता की पर्यटक ये जा करत आहे आणि कूल स्टेशन नावाचं हा स्टॉल आहे आणि या स्टॉलवरती कोल्ड्रिंक्स असतील, आईस्क्रीम असतील, बिस्किट असतील अशा प्रकारचे साहित्य इथे मिळत असतं आणि बाजूला तिकीट काउंटर आहे, जे ट्रेनचं तिकीट काढण्यासाठी, रिटर्न तिकीट घेण्यासाठी हे काउंटर इथं आहे. त्याच्याच बाजूला सनग्लास असतील, कॅप असतील, पर्यटकांना घेण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे सनग्लासेस, वेगवेगळ्या आकाराचे हॅट, कॅप्स आहेत. तुम्हाला बघू शकता तुम्ही. कितीला कॅप? खूप सुंदर असा स्टॉल आहे. कोणती पण 100ला. कॅपची किंमत त्यांनी सांगितलेली आहे 100 रुपये. कॅप खरंच खूप सुंदर होत्या. 150ला कोणत्या? बट आम्ही परचेस नाही केल्या. ह्या ॲड्स असतील वेगवेगळ्या, मेन्स, वुमेन्स, गर्ल्स, बॉईज या सर्वांसाठी वेगवेगळ्या कॅप्स आपल्याला दिसत आहेत. कॅप घ्यायची का? सनग्लासेस दिसत आहेत आणि खरंच खूप सुंदर असा हा स्टॉल आपण बघितला. मला तर खूप आवडला. त्याच्याच बाजूला दुसरा स्टॉल, त्याच्याच बाजूला हा बच्चे कंपनीसाठीचा स्टॉल, जिथे वेगवेगळे साहित्य तुम्ही बघू शकता. लगेच लहान मुले त्या स्टॉलकडे आकर्षित होतात. मला हे हवंय, मला ते हवंय, हा त्यांचा हट्ट पालक पूर्ण करतात. काही वेळेस त्यांना धमकावतात, काही वेळेस त्यांना या वस्तू घेऊन देतात. तर खूप सुशोभीकरण करून हा स्टॉल सजवलेला आहे. मित्रांनो बघू शकता या स्टॉलकडे वेगवेगळ्या बॅग्स, पिशव्या आहेत. समोरच रसवंती दिसत आहे. रसवंतीवाले आम्हाला फोर्स करत होते की थंड घेणार का, बट आम्ही घेतलं नाही. आम्ही समोर जात आहोत. दुसऱ्या बाजूलाही आम्हाला तसंच रसवंतीवाल्यांनी विचारपूस केली की रस घेणार का. 20 रुपयाला एक ग्लास रस होता आणि समोरच घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणीचे तिकीट काउंटर तुम्हाला दिसत आहे. वेलकम टू एलिफंटा आइसलँड. आपले सहर्ष स्वागत करत आहे घारापुरी ग्रामपंचायत आणि इथं तिकीट काउंटर आहे. तुम्ही बघू शकता. चला, अशा प्रकारे पर्यटकांची गर्दी इथे जमा झाली आहे आणि बघू शकता तुम्ही 12 वर्ष वयापेक्षा जास्त जे आहेत त्यांना 5 रुपये तिकीट आणि लहान मुलांना 6 ते 12 वर्ष असणाऱ्यांना 3 रुपये तिकीट आहे. जर तुम्ही शाळेची सहल घेऊन आला असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 1 रुपया तिकीट लागणार आहे. अशा प्रकारे पॅसेंजरचे रेट्स दिलेले आहेत. हा चार्ट बघू शकता तुम्ही. तर आम्ही सर्वांचे तिकीट परचेस करून रांगेत लागलेलो आहोत आणि तिकीट घेतल्याच्या नंतर आम्हाला समोर पण वेगवेगळे स्टॉल दिसत आहेत आणि आम्ही समोर जात आहोत. सर्वांचे तिकीट चेक केल्याच्या नंतर आम्ही समोर जात आहोत. अशा प्रकारे तिकीट काउंटर आहे. तिकीट काउंटरच्या जवळ जे पुस्तक ठेवलेलं होतं एलिफंटा लेणीची माहिती देणारं पुस्तक, तर तिकीट काउंटरवरील त्या गृहस्थाने आम्हाला सांगितलं की समोर गेल्यावर तुम्हाला भेटून जाईल. तर आणखी असे स्टॉल तुम्हाला बघाव्यास मिळतात. वेगवेगळे खाऊचे स्टॉल तुम्हाला दिसत आहेत. हॉटेल्स आहेत, छोट्या मोठ्या कोल्ड्रिंक्सचे हॉटेल्स आहेत. शॉप बघू शकता तुम्ही. त्यानंतर घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणीची जी मूर्ती प्रसिद्ध आहे, ती प्रसिद्ध मूर्तीची प्रतिमा इथे आपल्याला बघाव्यास मिळत आहे. स्टॅच्यू जो आहे तो या दुकानात दिसत आहे. आपल्याला ती पण बघण्यास मिळणार आहे. त्यानंतर दुसरा स्टॉल जो आहे तो
तो अशा प्रकारचा स्टॉल होता. वेगवेगळे ऐतिहासिक वास्तूच्या स्टॉल, त्यानंतर वेगवेगळ्या मूर्त्या असतील. तुम्ही बघू शकता या मूर्त्या दिसत आहेत. आपला सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या मूर्त्या आहेत. वेगवेगळ्या देवतांच्या ह्या मूर्त्या आहेत. गणेशजी असतील, भगवान बुद्ध असतील, हत्ती असेल, बघू शकता तुम्ही. सुंदर अशा खूप कलाकुसर यामध्ये दिसत आहे. त्यानंतर समोर वेगवेगळे स्टॉल होते. हे वेगळे स्टॉल आणि त्या स्टॉलवरती खूप जास्त माकडं आम्हाला तिथे बघावयास मिळाली. आणि या माकडांचं वैशिष्ट्य, हे वानर राजांचं वैशिष्ट्य की प्रत्येक पर्यटकाच्या हातात जर त्यांना कुठली एखादी वस्तू दिसली खायची तर ते आपल्या अंगावरती झेप घेऊन हिसकावून घेतात. तशीच एक आईस्क्रीम बालकांच्या हातून या वानर राजाने घेतलेली आहे आणि तो आईस्क्रीमचा आस्वाद घेत आहे. तर या गोष्टीसाठी तुम्ही अवश्य या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी बालकांना आईस्क्रीम घेऊन देऊ नका किंवा कुठलीही गोष्ट जी आहे ती बालकांच्या हातात देऊ नका. कारण येथे असणारी ही माकडं जी आहेत ती बालकांच्या अंगावर जोरात झेप घेऊन हिसकावून घेतात. त्यासाठी या गोष्टीकडे लक्ष द्या आणि लक्षात असू द्या. कारण की बऱ्याच मित्रांनो, आम्ही 120 पायऱ्या चढून एलिफंटा लेणीमध्ये आलो आहोत. आणि सर्वात पहिली जी गुहा आहे तिला शिवगुहा असे म्हणतात, ज्यास महाकाय गुहा असेही म्हणतात. ती 27 मीटर म्हणजेच 89 फूट वर्गाचा मंडप आहे. या लेण्यात भव्य दालन असून मध्यभागी 11 हात उंचीची एक त्रिमुखी मूर्ती आहे. तीनही मुखे अतिशय सुंदर असून त्यांच्या मुकुटावरील कलाकुसर प्रेक्षणीय आहे. काही इतिहास तज्ज्ञांच्या मते ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या संयुक्त मूर्तीला त्रिमूर्ती असे म्हणतात. परंतु काही इतिहास तज्ज्ञ असं मानतात की या त्रिमूर्तीमध्ये उमा, शिव आणि रुद्र आहेत. तर तुम्ही बघू शकता ही सर्वात मोठी आणि नंबर 1 ची गुहा आहे, नंबर 1 ची लेणी आहे. या लेणीमध्ये वेगवेगळ्या कलाकृती आपणास बघाव्यास मिळतात. सर्वप्रथम आम्ही एंटर झाल्याच्या नंतर जे सिक्युरिटी गार्ड आहे त्यांनी आम्हास फोटो घेण्यास परमिशन दिली आणि आम्ही समोर सरकलो. तर आम्हास नजरेस मिळाले भग्न झालेल्या या आपल्या इतिहासकालीन लेण्यांच्या मूर्त्या. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे या लेण्यांची दुरावस्था होत आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता समोर डाव्या बघू शकता मित्रांनो या लेणीची अवस्था कशी झाली आहे. या मूर्तींची अवस्था, काहींचे हात नाही आहेत. काहींना गेस करून सांगू शकता तुम्ही ही मूर्ती कोणाची आहे. फोटो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघू शकता दोन्ही राईट साईड आणि लेफ्ट साईडला दोन्ही अशाच प्रकारच्या मूर्त्या आहेत आणि त्या मूर्त्यांचे अवशेष भग्न अवशेष झालेले आहेत. सुंदर अशी कलाकृती आहे पण त्या लोप पावत आहेत असं आपल्यास नजरेस कळत आहे. बघू शकता मित्रांनो या लेण्यांची अवस्था कशी झालेली आहे.
त्यानंतर ही मूर्ती कोणाची असेल तर्क लावून सांगू शकता तुम्ही, हां कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रत्येक ठिकाणच्या मूर्त्या त्यांचे अवशेष लोप पावत आहेत. या गुहागारमध्ये पिंड दिसत आहे. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारच्या मूर्त्या कोरीव काम केलेल्या मूर्त्या बघू शकता. दोन्हीही बाजूस हुबहू तयार करण्यात आलेल्या होत्या. कितीही कलाकुसर असेल जी आपण वर्णन करू शकत नाही. एका लेण्यात कैलास पर्वतावर शिव पार्वती बसलेले असून रावण आपल्या 20 भुजांनी तो पर्वत हलवित आहे असे दृश्य दिसते. शंकराच्या मुकुटावर चंद्रकला आणि मागे प्रभा आहे. त्यानंतर हे घारापुरीच्या चित्रातले सर्वोत्कृष्ट चित्र ठरले आहे. शंकरावर अनुरक्त असलेल्या पार्वतीने शंकराची सेवा करून त्याची प्रीती संपादन केली. तिला मागणी घालण्याकरता शंकराने हिमालयाकडे सप्तऋषी पाठविले. अशा प्रकारचे इतिहास इथे सांगण्यात आलेला आहे. समोर गेल्यावर आपण लेण्याच्या थोडं बाहेर आल्याच्या नंतर आपल्याला लेण्यामध्ये असा सभामंडप दिसत आहे. आणि ओपन स्पेसच्या आत गेल्याच्या नंतर आपणास या मूर्त्यांचे भग्नावशेष आपल्याला दिसत आहेत. बघू शकता अशा प्रकारे काही मूर्त्यांचे भग्नावशेष आपणास नजरेस पडतात. सर्वच मूर्त्या अशा प्रकारे भग्न झालेल्या आहेत. त्यांचा ऱ्हास झालेला आहे. पण हा सभा मंडप खूप मोठा दिसत आहे. इथे बघू शकता या समोरच्या भागात शिवलिंग दिसत आहे आणि दोन्ही बाजूस सिंह विराजमान आहेत. अशा प्रकारे ही देखील मूर्ती ओळखल्या जात नाही. तिचा देखील ऱ्हास झालेला आहे. लोप पावत आहेत. दगड जो आहे तो कमकुवत होत चाललेला आहे. याकडे प्रशासनाचे बिलकुल लक्ष नसल्यासारखे दिसत आहे. कारण दिवसेंदिवस या लेण्या या कमकुवत होत जात आहे. बघू शकता अशा प्रकारच्या लेण्या आहेत. गुफा की तरह है, बीच में शिवलिंग है. या लेणीच्या समोरच्या भागामध्ये पर्यटक हे फोटोग्राफी करताना तुम्हाला दिसत आहेत. वेगवेगळे पर्यटक वेगवेगळ्या आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपल्या मोबाईलमध्ये या लेण्यांच्या परिसरातील आठवणींना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत आहेत. बघू शकता असा हा परिसर. त्यानंतर समोर गेल्यानंतर अशा प्रकारे लेणीच्या काही भागात या 2 लेण्या बघितल्याच्या नंतर आपण समोर जातो. हा बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दिसत आहे आणि समोर प्रचंड असा बेटाचा आकार आणि त्या पलीकडे ओव्हरब्रिज दिसत आहे जो पाण्यात बांधण्यात आलेला आहे दूर दूरपर्यंत. या बेटावरती समोर गेल्याच्या नंतर आपणास वानरराज दिसत आहेत. जास्तीत जास्त वानरराज बघू शकता तुम्ही. प्रत्येकाच्या हातात आता ही बोटल आहे. बिसलेरी बोटल पर्यटकाकडून ओढून ताणून घेऊन जातात आणि एका ठिकाणी जाऊन ते खात बसतात. अशा प्रकारे वानरराज आपल्यास पर्यटकांस त्रास देत असतात. पण असो,
बघू शकता तुम्ही एलिफंटा लेणीचा हा समोरचा परिसर. एक नंबरची लेणी बघितल्याच्या नंतर समोरच्या लेणीकडे जाण्याचा हा बाहेरचा परिसर. प्रत्येक लेणी ही जी आहे ती खूप जास्त ऱ्हास झाल्यासारखे वाटत आहेत आणि पर्यटक ये जा करताना दिसत आहेत. गुफा नंबर 4 यामध्ये शिवलिंग दिसत आहे तुम्हास. मित्रांनो, एलिफंटा लेणीमध्ये एकूण 10 लेण्या आहेत आणि 10 लेण्यापैकी मला एकही लेणी चांगल्या स्थितीत, एकही लेणी मला दिसलेली नाही आहे. म्हणजेच प्रत्येक लेणीचा ऱ्हास झालेला आहे. प्रत्येक लेणी ही क्षीण होत चाललेली आहे आणि विशेष असं वाटलं नाही आहे. म्हणजे जसं वेरूळ असेल तिथे प्रत्येक लेणी ही आकर्षक आणि चांगल्या स्थितीत तुम्हास बघावयास मिळते. अशा एलिफंटा लेण्या आपल्यास चांगल्या स्थितीत एकही लेणी बघावयास मिळत नाही. खतम इधर. सर्व लेण्या ह्या क्षीण होत चाललेल्या आहेत. प्रत्येक लेणीचा ऱ्हास झालेला आपणास बघावयास मिळतो. आणि हा जो परिसर तुम्हाला दिसत आहे तो शेवटच्या ठिकाणचा म्हणजे 10 नंबरच्या लेणीजवळचा हा परिसर आहे. आणि जी भिंत दिसत आहे हा शेवटचा भाग आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला लिंबू पाणी, वडापाव म्हणजे थकून भागून आल्याच्या नंतर तुम्हाला पाणी बॉटल या बाजूच्या स्टॉलवरती तुम्हाला मिळतात. आणि ही सर्व मंडळी जी आहे, स्टॉलची मंडळी जी आहे ती या घारापुरी गावातील आहेत. तिथे आम्ही वडापाव आणि थंड पाणी घेतले. खूप सुंदर असा वडापाव त्यांनी आम्हाला दिला. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, मित्रांशी शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आम्ही तयार करू तर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर तो व्हिडिओ पोहोचला जाईल. धन्यवाद. जानकारी चाहिए भैया? जानकारी चाहिए.